हॅलो, श्री स्वामी समर्थ. आज आली होती मला 2 kgची ऑर्डर आणि हा 2 टायर केक होता आणि त्यांना हा चॉकलेट फ्लेवरमध्ये हवा होता. सो हे माझं डेलीच कस्टमर होतं आणि त्यांना म्हणजे नेक्स्ट डे 30 डेटला केक हवा होता. त्यांना संध्याकाळी पाहिजे होता. सो त्या बेबीचा त्या मुलाचा फर्स्ट नाही 5th बर्थडे होता. सो त्याच्यासाठी त्यांनी ऑर्डर दिली होती मला आणि त्यांना इमेजेस हे मी सेंड केले होते. त्यांना महादेवच्या थीमचा केक हवा होता कारण त्या बेबीला महादेव म्हणजे असे आवडतात खूप. सो त्यांना त्याच थीममध्ये केक करून द्यायचा होता. तर मी हा 29ला केक करायला घेतला आणि म्हणजे 29 डेटला मी करायला घेतला म्हणजे क्रमकोट करून ठेवला फक्त 29ला कारण नेक्स्ट डे तो छान सेट झाला पाहिजे. त्यामुळे मी आधीच क्रमकोट करून ठेवला त्याला एकदम छान. त्याच्यानंतर आता मी ह्याला कोट करायला घेते. तर हा मी 1 kgचा बेस यूज केला आहे खाली आणि जो मी आत्ता केक बनवते आहे जो खालचा लेअर आहे त्या लेअरला मी 1.5 किलोला थोडीशी कमी अशी पावडर यूज केली. तर तुम्ही बघू शकता की माझा बेस किती छान स्पॉन्जी झाला आहे आणि हा बेस पण म्हणजे खालचा जो बेस आहे तो पण किती हायटेड झाला आहे हे तुम्हाला लास्टमध्ये कळेलच. तर ॲक्च्युली 29ला माझ्या भावाचा बर्थडे होता आणि आम्हाला डिनरला जायचं होतं बाहेर आणि त्याचे मित्र येणार होते केक कट करायला घरीच. सो तेवढा वेळ होता तर मग मी म्हणलं टाईमपास करूच तर मग तोपर्यंत केकचे क्रमकोट करून ठेवते म्हणजे दुसऱ्या दिवशी छान फिनिशिंग होईल आणि केक पण छान लागेल टेस्टला. सो असे मोठे केक असेल तर मी आदल्या दिवशीच म्हणजे 1 डे प्रायरच क्रमकोट वगैरे करून ठेवते कारण केक खूप छान सेट होतो आणि क्रमकोट केल्यानंतर पुढचे डिझाईन करायला इझी जातं. त्याच्यानंतर बेस तर क्रमकोट करून झाला तो मी फ्रीजमध्ये ठेवला आणि हा आहे टॉप लेअर. तर टॉप लेअरला मी टॉल केकमध्ये केला. तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं वेगळं यूज केलं आहे म्हणजे जसं मी तुम्हाला आधी दाखवलं होतं की मी चॉकलेट केक बनवते आहे पण थोडंसं वेगळे ट्रिक यूज करून. तर सेम प्रोसेस करते आहे मी फक्त क्रीमच्या वरती ग्लेज टाकते आहे चॉकलेटची पूर्ण डार्क चॉकलेटची ग्लेज. तर ही मोठ्या केकची ऑर्डर होती त्यामुळे सगळेच मध्ये करत होते हे असं ते तसं. पप्पा पण आलते, मम्मी पण आलती आणि माझा भाऊ पण मध्ये करत होता की काय कसं कुठं जायचं. आमचं हे पण डिस्कशन चाललं होतं की डिनरला कुठं जायचं. आमचं ते फिक्स होत नव्हतं लवकर म्हणजे आमचं असं ठरलं होतं की ॲक्च्युली फार्म हाऊसलाच जायचं होतं आम्हाला 5 ते 5:30 वाजता. पण पप्पा कामावरून लेट आले आणि मम्मी पण शॉपमध्ये होती. सो मग ते काय म्हणजे डिसाईड करायला टाईमच नाही मिळाला आणि पप्पा लेट आल्यानंतर ते झोपून गेले आणि तोपर्यंत मग संकेत पण झोपून गेला आणि हे दोघं उठले 6-6:30ला. मग तिथून पुढे मग आवरायला घेतलं. मग मी केक वगैरे करायला घेतला, बेस लावून दिला, मग केक वगैरे करायला घेतला. तर हा छान असा क्रमकोट झाला आहे आणि आता 30 डेटला मी आउटर फिनिशिंग करायला घेते आहे. तर वरचा बेस मी प्लेटवरच केला आहे कारण हा आपल्याला म्हणजे आपल्याला टॉपलाच ठेवायचं होतं. सो मी ह्याच्यासाठी बेस नाही खराब केला. प्लेटवर पण मला छान जमत होतं सो मी त्याच्यावरतीच बनवला हा केक. तर तुम्ही बघताय की फिनिशिंग किती छान झाली आहे आणि मला जास्त वेळही नाही लागला फिनिशिंग करायला, खूप पटकन फिनिशिंग झाली. तर ह्याची फिनिशिंग करून घेतली मी आणि मग हा फ्रीजमध्ये ठेवून दिला सेट व्हायला आणि मग जो खालचा बेस होता 1.5 kgचा तो घेतला मी फिनिशिंग करायला. आधी पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेतली, व्हाईट क्रीम आणि नंतर जी मी नेहमी प्रोसेस करते आउटर कोटिंगची ती कोटिंगची प्रोसेस करायला घेतली जी मी आत्ता करते आहे. तर आणि काय झालं तर मला 29ला म्हणजे ज्या दिवशी बर्थडे होता माझ्या भावाचा त्या दिवशी मला कपकेक्सही करून द्यायचे होते. आम्हाला डिनरला जायला 9:30 झाले कारण त्याचे मित्र पण येणार होते केक कट करायला. ते पण थोडा वेळ थांबले सो त्याच्यामुळे पण उशीर झाला आणि त्या कस्टमरला 8 वाजेपर्यंत कपकेक्स द्यायचे होते मला. त्याचाही व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर कपकेक्सही द्यायचे होते मला आणि हे पण करायचं होतं म्हणजे एवढ्यात असे कंटिन्यू भरपूर ऑर्डर्स चालू आहेत. सो काही केक्सचे मला म्हणजे असं फुल व्हिडिओ बनवायला जमत नाही आहे तरी मी ट्राय करते की मला म्हणजे घरातलं पण सगळं काम वगैरे बघून की मी व्हिडिओ पण बनवायचा प्रयत्न करेल. तर मी व्हिडिओ शूट करायला एक छोटंसं स्टँड पण ऑर्डर केला आहे म्हणजे आत्ता साधाच केल्यानंतर घेईल मी चांगलाच कारण मला आता इथे मी फोन ठेवला की मग तो सारखाच पडतोय वगैरे असं शूट करायला मला प्रॉब्लेम होतो. तर आता फिनिशिंग आउटर कोटिंग झाल्यानंतर महादेव थीम केक होता. सो मी असं ठरवलं की कस्टमरने सगळं माझ्यावरच म्हणजे सांगितलं होतं की तुला हवा तसं तो केक बनव
आणि मी तो छानच बनवला. तर महादेव थीम केक होता, सो मी ब्ल्यू आणि व्हाईट कलरमध्ये करायचं ठरवलं. तर छान वाटत होतं ब्ल्यू आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन, कारण मोस्टली व्हाईट आणि ब्ल्यू असंच म्हणजे कलर महादेवांसाठी म्हणजे जास्त करून लोक यूज करतात. सो मी हाच कलरचं कॉम्बिनेशन यूज केलं. आणि लास्टला तुम्ही केकचा फायनल लुक बघू शकता की केक खूप छान झाला आहे. त्याच्यानंतर मी बेस क्लीन करून घेतला टिश्यूनी, एक्स्ट्रा क्रीम रिमूव्ह करून घेतली आणि मग जो माझा छोटा स्पून आहे त्या स्पूननी वरतून मेसी डिझाईन करून घेतली. खालच्या बेसलाही केली मी, आणि जो टॉप बेस होता जो मला ह्याच्यावरती ठेवायचा होता त्यालाही मेसी डिझाईन करून घेतली. आणि सगळ्यांनाच माहिती आहे की हा 2 टायरचा केक होता, थोडं प्रेशर पडणारच. सो मी ह्याला डॉबल्स यूज केले. खालच्या बेसला मी 3 डॉबल्स यूज केले आणि वरच्या बेसला एकच मोठासा असा डॉबल यूज केला. त्याच्यानंतर हा जो स्टेप असतो की जो टॉप लेअर आहे तो खालचा उचलून ह्याच्यावरती ठेवायचा, तो खूप अवघड असतो, कारण तो ठेवताना खूप प्रॉब्लेम होतो आणि थोडा तरी केक डॅमेज होणारच. तर हे मी असे प्रिंटआउट्स आणले होते फोटो पेपरवर महादेवांचे, असं म्हणजे डमरू, त्रिशूल वगैरे असं खूप काही त्या मुलाला हवं होतं केकवर. सो मी असे 6 ते 7 प्रिंटआउट्स आणले आणि त्यांना असं छानसं असं कट करून घेतलं आणि मग सेट करत होते. कुठे सेट करू, काय करू, ते थोडंसं मी कन्फ्यूज होते. सो मला मम्मी आणि माझा भाऊ हेल्प करत होते. साईडला थांबून ते मला सांगत होते, हे इथे लाव, तर तिथे लाव, असं छान दिसेल, ह्यात छान दिसेल. आणि नंतर मी थोडेसे फॉक्स बॉल्स पण लावले, कारण केक खूपच मोकळा वाटत होता. फॉक्स बॉल्स लावून घेतले थोडेसे आणि मग थोडेसे व्हाईट बॉल्स जे बीड्स असतात इटेबल शुगरवाले ते टाकून घेतले. केक खूप छान झालता. पप्पा हे सारख्या चक्रा मारत होते इकडून तिकडं केक बघण्यासाठी. आणि डिलिव्हरी करायला तर मी पप्पांनाच घेऊन गेले होते, भावाला घेऊन जाणार होते, पण तो दगडूशेठला गेला होता पुण्यामध्ये, आंबा महोत्सव लागला आहे सगळ्यांनाच माहिती आहे. सो ते बघायला गेलता, त्यामुळे मी पप्पांना घेऊन गेले. तर हा आहे केकचा फायनल लुक. तर तुम्हाला कसा वाटला हा 2 kgचा महादेव थीम केक, मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अशा खूपशा व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा आणि नक्कीच सांगा मला की तुम्हाला हा कसा वाटला. थँक्यू.